झी24 एक पाऊल पुढे. राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीनजी गडकरी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. त्यांनी मला पाठिंबा देण्याचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि महापौर आला याच्याबद्दल आनंद आहे, परंतु त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी देखील आलेली आहे, जी नक्की आम्ही सर्वजण पेलू आणि या नाशिक शहराला एक उत्तम दर्जाचं शहर बनवण्याचा आमचा संपूर्ण प्रयत्न राहील. माझं नाशिक शहरामध्ये येणंही खूप वाढेल. त्याचबरोबर आज जसा इथे महापौर जसा आज इथे झाला, तसाच पुण्यामध्ये विरोधी पक्ष नेता देखील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथे झालेला आहे. आणि लोकांनी, जनतेने जो विश्वास माझ्यावरती, माझ्या पक्षावरती जो टाकला, तो विश्वास, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असं काम माझ्याकडनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांकडनं घडेल अशी मी अपेक्षा करतो. मला असं वाटतं की प्रत्येकाची जी वृत्ती असते ती महाराष्ट्रात ती बाहेर येतेच. आणि मला असं वाटतं की त्यांच्या मनात काय आहे, खरं मनात काय आहे हे आताच्या निवडणुकीने दाखवून दिलं. आणि महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस हे नीट पाहतोय, मला एक कळत आहे की हे कोणत्या वृत्तीचे आहेत ते. आणि मी तेच मगाशी कोणाला तरी सांगत होतो की नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं जिकडे महानगरपालिकेमध्ये सत्ता आली, त्या तिथे महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असून देखील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला बाहेर ठेवले तिकडे. आणि तिथे भारतीय जनता पक्षाला मुस्लिम लीगने पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे हिंदुत्वाची हे जे बोलतात गोष्ट शिवसेना खास करून, म्हणजे तिकडे मुस्लिम लीगचा पाठिंबा दिल्यावरती थैथयाट नाही केला नागपुरात. आणि इथे फक्त भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर आल्याने इतका थैथयाट जर सुद्धा हे करत असतील तर यांच्या मनामध्ये काय आहे माझ्याबद्दलची भावना, माझ्या पक्षाबद्दलची भावना, ती जगजाहीर झालीच आहे. मला असं वाटतं याच्यावरती अजून काय प्रतिक्रिया तुम्ही देणार? ते मला कोण गणपतीवरती नाही असले कोणी प्रयत्न करून करू नये. आज सकाळपर्यंत प्रयत्न चालू होते. हो, मला असं वाटतं रोजच्या रोज येणाऱ्या वर्तमानपत्रांमधल्या आणि आपल्या चॅनलवरच्या ज्या बातम्या आहेत हे सगळ्या गोष्टी स्पष्ट करतात की यांची हे काय फक्त माझा महापौर होऊ नये याच्यासाठी हे कोणत्या टोकाला चालले होते हे सगळ्यांनाच कळलं. मला असं वाटतं की आता त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा मला नाशिकच्या शहरावरती विचार करायला थोडा मला वेळ दिला की जास्ती बरोबर. 3 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की मनसेचाच महापौर होईल, तेव्हा बीजेपीची चर्चा झालेली होती का? तो माझा आत्मविश्वास होता. तर आपलं प्राधान्य कसं असेल? आपलं प्राधान्य कसं मी तुम्हाला कामं करून दाखवेल, मला कळेल. राज्य सरकारने जे शिवस्मारक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं त्याच्यावर त्याच्यावर आपली मग ते बनूच शकत नव्हतं मुळात. कारण मी मागे त्याच्यावरती बोललो होतो या सगळ्याच्यामध्ये की ती गोष्ट करणं, महाराजांचं स्मारक बनवणं हे काय कोणाला नको येतं. परंतु आज महाराजांचे जे गड आहेत त्या गडांची अवस्था, त्याला दुरवस्थाच म्हणत आहे, ती अवस्था इतकी वाईट आहे की तिथे खरं तर खर्च होणं गरजेचं, पैसे खर्च होणं तिकडे गरजेचं आहे. त्या सगळ्या चांगल्या जतन करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही पुतळे बांधताय म्हणजे अशा प्रकारचे समुद्रात प्रॅक्टिकल नव्हतं. या महापौर निवडणुकीमध्ये ठाणे पॅटर्नचा फायदा मी आता तेच सांगितलं, म्हटलं मी जसं जसं करत जाईन तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईन काय काय केलं. अर्थात मला सांगायची वेळ येणार नाही, तुम्हाला कळेल तुम्ही काय केलं. जिल्हा परिषदेमध्ये आपली काय भूमिका ते मी नंतर सांगतो. 2012 उघडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभरातल्या 2014 राज्यभरातले एकूण विरोधी पक्ष म्हणून नाशिक महापालिकेची ही जी भाजप आणि मनसेची एकत्र येण्याची नाची समजायची का? असं वाटतं की आता कुठे या गोष्टीला सुरुवात झाली आहे आणि
आता आपण एकदम डायरेक्ट 2 वर्ष पुढे जाऊन त्याचा सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. झी 24 तास एक पाऊल पुढे.